नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम न्यूज। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। मोखाडा तालुक्यातील खोज ग्रामपंचायतीत दशक्रिया शेड बांधकामावर प्रश्नचिन्ह. निकृष्ट दर्जा व जबरदस्तीच्या आरोपामुळे ग्रामस्थ संतप्त. दिव्य भारत बीएसएम न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. मोखाडा तालुक्यातील खोज ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक आमदार विकास निधीतून सुरू असलेल्या दशक्रिया विधीसाठीच्या शेड बांधकामावर गंभीर आरोप होत असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच कामाच्या पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गावातील दशक्रिया विधीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने स्थानिक आमदार विकास निधीतून सुमारे 10 लाख रुपये खर्च करून शेड उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले. मात्र हे काम सुरू करताना स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. तसेच त्यांच्या संमतीशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील काही शेतकऱ्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी हे शेड उभारले जात आहे ती जमीन त्यांच्या मालकीची किंवा वापरात असलेली असून त्यांना न विचारता व दमदाटी करून जबरदस्तीने हे काम राबवले जाते. आम्हाला आधी विश्वासात घेतले असते तर आम्ही सहकार्य केले असते, पण थेट काम सुरू करून आम्हाला दबावाखाली आणले जात आहे, अशी भावना एक स्थानिक शेतकऱ्याने व्यक्त केली. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग मोखाडा यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या मते विभागाकडून काम करताना नियमांचे पालन होत नसून ठेकेदार आणि संबंधित अधिकारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत. कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून वापरले जाणारे साहित्यही दर्जाहीन असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील या कामावर आक्षेप घेतला असून मजूर अंदाजपत्रानुसार काम होत नसल्याचा दावा केला आहे. 10 लाख रुपयांचे काम मंजूर झाले असताना प्रत्यक्षात त्या प्रमाणात दर्जेदार काम दिसत नाही. सिमेंट, लोखंड आणि इतर साहित्यांच्या वापरात मोठ्या प्रमाणात तडजोड केली जात आहे, असे एका कार्यकर्त्याने सांगितले. ग्रामस्थांच्या मते शेडचे बांधकाम घाई गडबडीत केले जात असून त्यामध्ये कोणतीही तांत्रिक तपासणी किंवा गुणवत्ता नियंत्रण दिसून येत नाही. काही ठिकाणी बांधकामात तडे गेलेले दिसत आहेत तर काही भागात पायाभूत कामच नीट न झाल्याचेही निदर्शनास आले आहेत. त्यामुळे भविष्यात हे शेड सुरक्षित राहील का याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये संताप वाढत असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमच्या गावात विकासाच्या नावाखाली निकृष्ट कामे केली जात असतील तर आम्ही हे सहन करणार नाही. गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की अशा प्रकारचे काम सुरू असताना ग्रामपंचायत संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाहणी करून गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक होते. मात्र या प्रकरणात तसे होताना दिसत नाही. ग्रामपंचायत स्तरावर देखील या विषयावर चर्चा सुरू असूनही काही सदस्यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. गावच्या विकासासाठी निधी दिला जातो, पण तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे, अन्यथा हा निधी वाया जाण्याची शक्यता असते, असे एका ग्रामपंचायत सदस्याने सांगितले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र वाढत्या दबावामुळे प्रशासन लवकरच या कामाची चौकशी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या सार्वजनिक बांधकामामध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता राखणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः ग्रामविकासाशी संबंधित कामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि संमती महत्त्वाची असते, अन्यथा अशा वादग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. सध्या खोज गावातील दशक्रिया शेड बांधकाम प्रकरण हे स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय बनले असून याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहेत.
जर वेळेत योग्य ती कारवाई झाली नाही तर हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच विकासाच्या नावाखाली होत असलेल्या या कामात जर खरंच अनियमितता आणि निकृष्ट दर्जा आढळला तर संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकारच्या घटना भविष्यातही घडत राहतील आणि सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होईल. दिव्य भारत, BSM न्यूज, पालघर प्रतिनिधी बाळकृष्ण डोके. और समाचार के लिए संपर्क करें 8208180510। अधिक जानकारी के लिए लॉगिन करें www.divyabharat.bsmnews.com। मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले। दिव्य भारत BSM न्यूज को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। ताजा तरीन खबरों के लिए बेल आइकन दबाएं। अब तक के लिए बस इतना ही, फिर मिलते हैं एक ऐसे ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए दिव्य भारत BSM न्यूज।